हे एक पुस्तक येईल वर्णमुद्राकडून. त्या लेखकाचं नाव आणि म्हणजे हा एक लेख जो आता येऊ घातला आहे सजगमध्ये, म्हणून मी ते सांगत नाही पुस्तकाचं नाव, पण एखाद्या विषयामध्ये प्रवेश करताना तो किती सुसंस्कृतपणे करता येऊ शकतो याचं मी जेव्हा हे पुस्तक वाचायला घेतलं तेव्हा मला जाणीव झाली. त्या मित्राबद्दल निश्चितच अभिमानही वाटला. पुस्तक कोणतं आणि त्याचे लेखक कोण हे येणाऱ्या काळात लवकरच कळेल, पण हे साधारणतः म्हणजे एक कल्पना यावी म्हणून भालचंद्र नेमाडे यांच्या देशीवादाची कालबाह्यता अशा विषयाला कवेत घेणारं लेखन आहे असं म्हणता येईल. पण विषयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी लेखक काय म्हणतो ते वाचणं, ते ऐकून घेणं मला महत्त्वाचं वाटलं, म्हणून मी मित्रांना मैत्रिणींना हे कळावं म्हणून हे वाचून दाखवतो. डॉक्टर भालचंद्र नेमाडे येत्या 27 मे 2021 83 वर्षांचे होतील. त्यांची कोसला ही कादंबरी 1963 साली प्रकाशित झाली. तसेच त्यांनी मराठी वाङ्मयीन संस्कृती आणि समीक्षेच्या प्रांगणात देशीवादाची मांडणी जोरकसपणे केली. ती 1983 साली. म्हणजे नेमाडे यांची मराठी साहित्यातील कारकीर्द 60 वर्षांची आहे. त्यांनी मांडलेल्या देशीवादाच्या विचारव्यूहाचे वयही आता 40 वर्षांचे आहे. म्हणजे हा विचारव्यूह आता प्रौढ झाला आहे. 63 साली लिहिलेली कोसला ही 10 वर्षातच प्रचंड लोकप्रिय झाली व त्यासोबतच नेमाडे हेही मराठीतील लोकप्रिय लेखक झाले. एखाद्या मराठी भाषेतील लेखकाने 50-60 वर्षे आपल्या भाषेत सातत्याने दखलपात्र काम करणे ही केवळ मोठी नव्हे, फार मोठी गोष्ट आहे. गेल्या 50 वर्षात नेमाडे यांनी केलेल्या वाङ्मयीन कामामुळे ते आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासातले एक अत्यंत महत्त्वाचे लेखक ठरलेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांनी मराठी कादंबरीचे विश्व कमालीचे प्रभावित झालेले आहे. नेमाडे यांच्या संख्येने कमी असलेल्या परंतु वाङ्मयीन मूल्याच्या दृष्टीने उत्तम असलेल्या त्यांच्या कवितांमुळे गेल्या 120 वर्षांचा मराठी कवितेचा अभ्यास त्यांच्या कवितांना वगळून करता येणे शक्य नाही. नेमाडे यांचे साहित्य हिंदी, कन्नड, गुजराती, उर्दू तसेच इंग्रजी, फ्रेंच व जर्मन या भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेल्या 4 मराठी साहित्यिकांपैकी नेमाडे हे 4थे लेखक आहेत. त्यांच्यानंतर अजून तरी कुणालाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. याचप्रमाणे गेल्या 120 वर्षांचा मराठी साहित्याच्या समीक्षेचा, वैचारिक घुसळणीचा आणि वाङ्मयीन वादविवादांचा इतिहास डोळ्यांसमोर ठेवला तर सलग 40 वर्षे देशीवाद या विचारव्यूहाला समीक्षा व्यवहाराच्या केंद्रस्थानी टिकवून ठेवण्याचा नेमाडे यांचा विक्रम हा अतुलनीय आहे. गेल्या 40 वर्षात मराठी साहित्याचे जे लोकशाहीकरण झालेले आहे ते त्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेत नेमाडे यांचे योगदान
डोळ्यात भरवण्यासारखे आहे. हे चांगले की वाईट याचे मूल्यमापन हा स्वतंत्र विषय आहे. नेमाडे यांनी साहित्य अकादमीच्या कामात 1986-87 साली लक्ष द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंतच्या साहित्य अकादमीच्या कामाचा आणि योगदानाचा विचार नेमाडे यांना वगळून शक्य नाही. कोणत्याही अभ्यासक संशोधकाच्या छातीत धडकी भरवेल इतके संशोधनाचे काम नेमाडे यांनी निश्चितच केले आहे. नेमाडे यांच्या इतका जनसंपर्क असलेला मराठी लेखक आज हयात असलेल्या लेखकात दुसरा कोणीही नाही. नेमाडे यांचे मराठी साहित्याच्या क्षेत्रातील स्थान व योगदान हे असे अतुलनीय आहे. परंतु नेमाडे हे वादग्रस्त लेखक आहेत. हे विधान मराठी साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या, त्यांना मानणाऱ्या व त्यांचा विरोध करणाऱ्या दोन्ही समूहांमध्ये कुठलीही घासाघीस न करता स्वीकारले जाते. फार पूर्वी आचार्य रजनीश यांनी महात्मा गांधींवर मुंबईमध्ये 5 व्याख्याने दिली होती. या व्याख्यानातून रजनीश यांनी गांधी विचारांविषयीची त्यांची असहमती अत्यंत टोकदारपणे मांडली होती. ही व्याख्याने असहमती में उठा हात या नावाने संकलित व प्रकाशित झालेली आहेत. त्या व्याख्यानांच्या सुरुवातीला रजनीश असे म्हणाले होते की गांधी हे महापुरुष आहेत, याबद्दल त्यांना तिळमात्र शंका नाही, परंतु म्हणून महापुरुषांच्या विचारांची व कर्तृत्वाची चिकित्साच करायची नाही, ही भारतात प्रचलित असलेली वृत्ती त्यांना मान्य नाही. ते म्हणाले होते, हमारे महापुरुष कागजी महापुरुष नहीं है कि एक बारिश आई और बह गए. मराठी साहित्य क्षेत्रापुरता विचार करायचा झाल्यास नेमाडे हे काही या अर्थाने कागदी लेखक नव्हे की टीकेचा एक पाऊस पडल्याने ते वाहून जातील. नेमाडे यांनी टीकेचे आणि समीक्षेचे असे अनेक पावसाळे अक्षरशः अंगावर झेललेले आहेत. नेमाडे यांच्यावर जी टीका केली जाते ती प्रामुख्याने 3 गोष्टींसाठी केली जाते. 1. त्यांची देशीवादाची मांडणी. 2. त्यांची साहित्य अकादमीवरची गेल्या 25 वर्षातील पोलादी पकड. 3. नेमाडे यांनी आपल्या 60 वर्षाच्या लेखकीय कारकिर्दीत प्रस्थापित केलेला वाङ्मयीन व्यवहारातील त्यांना न आवडणाऱ्या लेखकांबद्दलचा तुच्छताभाव. वर उल्लेख केल्याप्रमाणे देशीवादाच्या मांडणीला 40 वर्षे पूर्ण होत आहेत. हिंदूच्या प्रकाशनालाही आता 10 वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला असून या कादंबरीचा दुसरा भाग लवकरच प्रकाशित होणार आहे. या निमित्ताने मराठी वाङ्मय विश्वात देशीवादाच्या मांडणीची व नेमाडे प्रणीत वाङ्मयीन मूल्यमापनाची एक नवी खेप पुन्हा एकदा येणार आहे. किंबहुना तिची सुरुवात लोकसत्ता या लोकप्रिय मराठी दैनिकाने नेमाडे यांच्यावर एक विशेष पुरवणी काढून व त्यात नेमाडे यांची पुन्हा एक मुलाखत घेऊन केलेलीच आहे. या पार्श्वभूमीवर नेमाडे यांच्या देशीवादाच्या मांडणीचा समग्रतेने पुन्हा एकदा परामर्श घेतला पाहिजे असे वाटते. खरे म्हणजे त्यांच्या देशीवादी चिंतनावर गेल्या 40 वर्षात भरपूर लिखाण झालेले आहे, परंतु आपण शाळेत करतो त्या उजळणीच्या कामाला नेहमीच आपले एक वेगळे महत्त्व असते. प्रस्तुत लेख हा नेमाडे यांच्या देशीवादी चिंतनाचा परामर्श घेणारा व तो घेत असताना त्यावर आजवर लिहिल्या गेलेल्या समीक्षा लेखनाची उजळणी करणारा लेख आहे. असे करताना नेमाडे यांच्या ऐतिहासिक वाङ्मयीन कर्तृत्वाचा अधिक्षेप होऊ नये, तसेच त्यांच्यासारख्या 60 वर्षे लेखनावरची, अभ्यासावरची, संशोधनावरची व साहित्याच्या लोकशाहीकरणावरची निष्ठा अबाधित ठेवणाऱ्या व्यक्तीबद्दल चुकूनही अनादर व्यक्त होऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तरीही जर शतांशानेही तसे घडले असेल तर तो या लेखनामागचा हेतू नव्हता हे
सुरुवातीलाच स्पष्ट केले पाहिजे. विषयाचा प्रवेश करताना तो कसा करता येऊ शकतो. संभाव्य धोके म्हणजे नेमाडे भक्त असं जे आपण म्हणतो, तो धोका लक्षात घेऊन आधीच ही भूमिका मांडावी लागली. निश्चितच यापुढे त्याच्यावर वादविवाद निश्चितच होणार आहेत. पण या विषयाला पुन्हा एकदा ऐरणीवर घेणे आणि त्या संदर्भातलं चिंतन करणे हे एक अतिशय महत्त्वाचं चिंतन माझ्या दृष्टीने माझ्या मित्राने केलेलं आहे. आणि लवकरच वर्णमुद्राकडून ही एक छोटी पुस्तिका मी अभ्यासकांसाठी, वाचकांसाठी सादर करतो आहे. थँक्यू.